गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो। तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा, जो की तुम्हाला आज बघायला मिळेल। आणि आज पण मी काही जास्त पूर्ण व्हिडिओ शूट केलेला नाही, थोडक्यात केलेला आहे। तर इथे सकाळचे 8 वाजलेले आणि इथे सोफ्याची गादी आहे ती व्यवस्थित करत होती आणि जे जुनं कवर होतं ते धुवायला टाकलं आणि नवीन तिथे आता लावणार आहे। आणि ही जी गादी आहे ना, हिला कमीत कमी 12-13 वर्ष झाले। तर छान निघाली ती, पण आता असं होतं आहे की त्याची जी शिलाई आहे ती निघत आहे आणि ते किती हाताने सुई धाग्याने आपण ती शिलाई केली तरी पण ती निघूनच येते। आता बघून एकतर दुसरी करून घेईल किंवा कापड बदलावा लागेल त्याचा। आणि वरचं जे कवर शिवलेलं होतं मी त्या गादीसाठी, ते पण शिलाई निघालेली आहे आणि ते मी घरीच केलेलं होतं जेव्हा माझ्याकडे मशीन होती। आता असं वाटते की मशीन ती विकायला नको पाहिजे होती, कारण इतके कामं अडतात मशीन नसल्यामुळे। छोटे मोठे कपडे असते शिलाई करायचे किंवा काही गादीचं कवर असते, तर ते बाहेर जाऊन करायचं म्हटलं तरी सहसा कोणी करून देत नाही आणि केलंही एखाद्यानी तर शिलाई भरमसाठ घेतात। त्यापेक्षा आपलं जर घरी मशीन असती ना तर बरेच कामं माझे सोपी झाले असते। पण आता विकली तर आता काही पर्याय नाही आणि तेव्हा मला असं फारशी गरज वाटली नाही म्हणून मी ती विकली। पण आता खूप वाटते की नाही, असायला पाहिजे। आणि बरेच कामं होतात शिलाई मशीन असली की। असं नाही की आधी मी ब्लाऊज पण शिवायची, कुर्तीज शिवायची, पण आता सगळं विसरल्यासारखी झाली। जर मशीन असती तर महिन्यातून एकदा का होईना कमीत कमी एखादं ब्लाऊज तरी शिवलं असतं असं वाटते। आणि आता ते जेवढं शिकलेलं तेवढं सगळं लक्षात राहिलेलं नाही, कारण तर मशीन नाही। तर असो, त्यानंतर इथे बाहेर पाणी वगैरे शिंपलं आणि बाहेरचं सुकलेलं होतं, म्हटलं चला रांगोळी काढूया। आणि माझं कसं होते, मी आधी एक डब्बा होता मोठा आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे बॉक्स होते, तर सर्व कलर त्यामध्ये राहायचे। आणि आता तो डब्बा तुटला, त्यामुळे वेगवेगळ्या डब्यामध्ये रांगोळी ठेवते। तर असं होते की जो डब्बा हातात आला त्यातलीच मी रांगोळी काढत असते, बाकीच्या रांगोळ्या तशाच राहते। त्यानंतर इकडे कचऱ्याची गाडी आली आणि बऱ्याच दिवसांनी आता कचऱ्याची गाडी आली, म्हटलं चला कचरा टाकून येऊया। आणि जो मोठा बॉक्स आहे तो, आम्ही जी एक बॅग घेतलेली होती ट्रॉली बॅग, तर ती डॅमेज होती, 90 महिन्याची वॉरंटी होती, त्यामुळे मग ती रिटर्नला टाकली। तर त्यांनी ते रिटर्न तर घेऊन नाही गेले जे डॅमेज होती ती, पण दुसरी एक छान मोठी त्याच टाईपमध्ये आणून दिली। तर तोच बॉक्स होता, तो पण मी कचऱ्यामध्ये टाकून दिला। म्हटलं कुठे ठेवायचं हे, कारण 3 ते 4 दिवस असं पावसाचं वातावरण होतं आणि कचरा बाहेर असला की सगळा ओला होतो, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या। नेमका आज कचरेवाला आला तर तो टाकून दिला। आणि त्यानंतर इथे थोडे ते पिशव्या होत्या तर प्लॅस्टिकच्या, तर म्हटलं त्या पण वॉश करून घेते। आणि मागच्या साईडला खूप गार वाटत होतं म्हणून म्हटलं चला पोळेच करूया। त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता वाजलेले आहेत 4। तर इथे बाहेर बसली, तुरीचे दाणे काढायचे होते। आता थोडा वेळ आहे तर म्हटलं चला तुरीचे दाणे काढूया। आणि आज बऱ्याच दिवसांनी छान अशी कडक ऊन वाटली, नाही तर 2 ते 4 दिवस सतत आभाळाचं वातावरण होतं, ऊन पण फारशी नव्हती, म्हणून म्हटलं चला इथे बसूया आणि दाणे पण काढणं होते, थोडा वेळ ऊन पण घेणं होते। आणि 3 ते 4 दिवसानंतर मी आज उन्हामध्ये बसली। तर इथे आता साधारणतः 4 वाजलेले आहे, कपडे वाळायचेच होते ते बाहेर टाकलेले आहे ते। त्यानंतर शेंगाचे दाणे वगैरे काढले आणि नंतर करायचे होते मला पोहे, जे की गाळायचे होते, कारण चिवड्यासाठी मी ते बाहेर वाळत टाकले आज आणि छान वाढले। म्हटलं आता चिवडा करायचा दुपारी, पण कढीपत्ता नव्हता त्याच्यामुळे ते राहिलं। तर असो, त्यानंतर इथे दाणे वगैरे काढून झाले आणि आता दुपारची कामे म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजताची कामे। तर इथलं हे बाहेरचं झाडायचं होतं आणि रोज जर झाडलं, पाणी शिंपलं तर छान दिसते आणि अंगण पण क्लीन राहते। नाहीतर मग 2-3 दिवसानंतर जर आपण म्हटलं ते पाणी टाकायचं ना तर खूप धूळ होते। आणि बांधकाम अगदी पुढे आहे आमच्या, तर रोज धूळ येतच असते। आता मी जिथे बसले ना त्या साईडला जास्तच धूळ होते, इकडे तरी मी जिकडे राहते त्या साईडला इतकी धूळ नसते, पण पुढे खूप धूळ असते। तर त्यानंतर हा सर्व कचरा उचलून घेतला आणि ह्या तुरीच्या शेंगामुळेच भरपूर कचरा जमा होतो आमचा, कारण ते शेंगाचे इतके टरफल जमा होतात। काल आम्ही नेमकं बाहेर नेऊन कचरा टाकला आणि आज कचऱ्याची गाडी आली, असं झालं ते। काल चुंगळीभर कचरा मी बाहेर नेऊन टाकला आणि कचरा टाकायला जायचं म्हटलं तर बरंच लांब जावं लागते। तर असं त्यानंतर सर्व बाहेरचं झाडून घेतलं आणि नंतर इथे पोहे गाळायला घेतले। आणि दिवस असा कामामध्ये निघून जातो आणि लगेच वेळ होऊन जातो। थोडा वेळ 10 ते 15 मिनटं आराम केला मी आणि लगेच मग
4-4:30 होत आले, कारण स्वयंपाकालाच 2 वाजतात. त्यानंतर जेवण 2:30 तर होऊनच जातात. नंतर मग थोडा वेळ मोबाईलचं काम केलं. त्यानंतर मग लगेच 10-15 मिनटं आराम केला की इकडे 4 वाजले की लगेच बाकी संध्याकाळची कामे, कपडे काढणे किंवा इतर एक्स्ट्रा कामे, तुरीचे दाणे काढायचे होते, पोहे निवडायचे होते, ते पण निवडून घेतले. म्हटलं लसूण पण सोलून घेऊया, वेळ आहे तर. सकाळी मग कसं खूप घाई गडबड होते, त्यापेक्षा यावेळेस थोडा निवांत वेळ राहतो, तर असे छोटे मोठे कामं करून घेतले तर बरं राहते. आणि आता चिवडा तर आज करणार नाही, कारण कढीपत्ता नव्हता, त्याच्यामुळे आता उद्याच करणार. आणि इथे शेवटी आज गेलीच मी एका घरी कढीपत्ता आणायसाठी, तर सांगतेच तुम्हाला पुढे. तर त्यानंतर इथे बाहेरचं झाडून घेतलं आणि भांडे मागच्या साईडला नेऊन ठेवले, जे की घासायचे होते. तर इथे दुपारी सर्व पूर्ण झाडून घेतलं. ते आधी तर थोडे साल होते, टर्पल पुढे शेंगा निवडले त्याचे, ते उचलले. त्यानंतर इकडनं सर्व अंगण झाडून घेते आणि नंतर भांडे. कारण आधी जर भांडे घासले ना तर पूर्ण फरशीवर पाणी पाणी होते, त्यामुळे म्हटलं आधी झाडझूड करायची, नंतरच भांडे घासायचे. तर अशा पद्धतीने दुपारचं म्हणजे संध्याकाळचं रुटीन असते. इकडे मुली तिचा व्यायाम करत होती. नंतर म्हटलं भांडे घासून घेऊया, वेळ आहे तर. आणि ती रूम आवरायची होती मला. त्यानंतर आमच्या शेजारच्या काकू होत्या. खूप दिवसांनी जाऊ की नको असं झालं, तरी हिंमत करून गेली. म्हटलं कढीपत्ता घेऊ का थोडा, तर त्यांनी बोलल्या की नेत जा तुम्हाला लागला तेव्हा. आणि फारसं काही माझं बोलणं नाही आहे, तरीसुद्धा त्यांनी दिलं. तर खूप बरं वाटलं. आणि छान मोठं झाड आहे त्यांच्याकडे. आधी वाटलं देतील की नाही देतील, पण त्यांनी दिला मला आणि बऱ्यापैकी दिला. त्या बोलल्या की लागला तर कधी नेत जा. तर इथे कढीपत्ता सर्व धुवून घेतला, कारण बरीच धूळ होती त्यावर, कारण त्यांच्या घराच्या मागच्या साईडला ते झाड आहे आणि बांधकाम असल्यामुळे त्यावर धूळ होतेच होते. त्यानंतर संध्याकाळचे 6 वाजले. इथे पूजा वगैरे केली आणि नंतर हा भाजीपाला आणलेला होता. तर चिवड्यासाठी मला मुरमुरे आणायचेच होते आणि तांदळाचं पीठ पण आणलं, ज्याच्या मला चकल्या करायच्या आहे. तर तुम्हाला दाखवीलच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर थोडाफार भाजीपाला. तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे कांदे, सांबार आणि बऱ्याच दिवसांनी बाहेर गेली आणायला, तर हिरवे वांगे घेऊनच आली, कारण हिरवे वांगे तर आवडीचे असतातच. त्यानंतर हे तांदळाचं पीठ छान होतं. आता ते मोदकासाठी पीठ आहे, ते पण छान वाटलं मला. चला मग इथे व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.